आणि जे अर्जुन खोतकर यांचे पीए आहे किरण पाटील यांनाही निलंबित केले गेलेले आहे. तुम्ही वारंवार मागणी करतात की अर्जुन खोतकर यांच्यावर ताब्यात घ्या, गुन्हा दाखल करावा. आता काय भूमिका आहे? धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये किती नंबरची खोली? 102. 102 नंबर ही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावावरची खोली आहेत, म्हणजे शासकीय खोली आहे. त्या खोलीमध्ये 5 कोटी रुपये 2 दिवसात जमा केले ठेकेदारांनी सर्व प्रकारच्या. आणि जेव्हा गडबड सुरू झाली तेव्हा त्यातले मोठी रक्कम घेऊन हे कैलास पाटील बाहेर गेले. 2 कोटी तिथं राहिले. 2 कोटीसुद्धा मोठी रक्कम नाही. मी कालही म्हणालो 15 कोटीचं टार्गेट होतं. 10 कोटी जालन्यात जमा करायचे होते. जालन्यात पुढल्या 24 तासात समिती तिथून गेल्यावर, समितीचं काम संपल्यावर 10 कोटी रुपये जालन्यात जमा करायचे होते. आता जालन्यातून कोण आलं होतं? ठीक आहे, गोंधळ झाल्यावरती लोकलज्जेस्थेव सरकारनं त्याच्यावरती SIT नेमली. SITला कालमर्यादा आहे का? इतर वेळी तुम्ही SIT नेमता का अँटी करप्शनच्या कामात? 2 कोटी सापडले आहेत शासकीय कर्मचाऱ्याकडे, जो कर्मचारी अंदाज समितीचा अध्यक्षांचे सचिव आहेत, पी आहेत. खोतकर मंत्री असतानाही हे महाशय त्यांच्याबरोबरच होते. म्हणजे पैसे कोणासाठी जमा केले जात होते आणि कोण देत होतं आणि का देत होतं. आजच्या सामनामध्ये अंदाज समितीचं कार्य दिलं आहे. हे कार्य काय आहे हे जर समजून घेतलं तर अंदाज समितीच्या अध्यक्षांकडे पैसे कशा प्रकारे गोळा होत होते, आतापर्यंत किती बैठका झाल्या, हे महाशय अंदाज समितीचे अध्यक्ष झाल्यावर किती बैठका झाल्या, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात गेले, तिथे काय जमा झालं, या सगळ्याची चौकशी कालमर्यादेत होणं गरजेचं आहे. आणि पुरावे नष्ट केले जातील, धमक्या दिल्या जातील एकनाथ शिंदेंकडून आणि अंदाज समितीच्या अध्यक्षाकडून. पुरावे नष्ट केले जातील आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली जाईल शासकीय अधिकाऱ्यांकडून. देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली, त्यापेक्षा ताबडतोब गुन्हा दाखल केला असता आणि त्या पीएला ताब्यात घेतलं असतं आणि ही केस ईडीकडे वर्ग केली असती गुन्हा दाखल करून, तर आम्हाला आनंद झाला असता. कारण 5-50 हजाराच्या केसेस फडणवीसांनी ईडीकडे सुपूर्द केलेल्या आहेत विरोधी पक्षाच्या, त्यांच्या नेत्यांच्या. मग ही एवढी मोठी रक्कम विधिमंडळातल्या कामकाजासंदर्भात बेकायदेशीरपणे जमा करून सुद्धा देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत? विधिमंडळाची बदनामी करणाऱ्या अर्जुन खोतकरना वाचवत आहेत की स्वतःलाच वाचवत आहेत? हा खुलासा व्हायला पाहिजे. SITला कालमर्यादा का नाही? SIT त्यांचा अहवाल आणि चौकशीच्या त्यांच्या चौकटी काय आहेत हे आम्हाला समजलेलं नाही. आणि ज्या पद्धतीनं अंदाज समिती गेल्या काही काळामध्ये ठिकठिकाणी गेली, तिथे कोणत्या हॉटेलमध्ये आणि कोणत्या विश्रामगृहात याच महाशयांनी आपल्या बॉससाठी पैसे जमा केले, हे जर फडणवीसांना हवं असेल तर मी त्यांना द्यायला तयार आहे. रावसाहेब, तुम्ही म्हणतात की 5.5 कोटी मुळात 1,84,00,000 म्हणजे जमा केले गेलेले आहेत. तुम्ही म्हणतात 15 कोटीचं टार्गेट होतं. नाही, मी म्हणतो तुम्ही माझी उलट तपासणी कशा करता घेताय? मी म्हणतोय की मी तुम्हाला काय झालं, उरलेली रक्कम 5.5 कोटीतली उरलेली रक्कम जेव्हा हा माणूस घाईघाईनं बाहेर पळून गेला तेव्हा जाताना त्याने गाडीत बॅगा टाकल्या. त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती. तोपर्यंत गोटे तिकडे पोचले. गोटे पोचल्यामुळे ही रक्कम ती उचलू शकले नाही. 2 कोटीच्या आसपास ती तिकडे राहिली. 5 कोटी 5.5 कोटीच जमा करायचे होते. 5-5.5 कोटी उरलेली रक्कम जालन्यात जमा करायची होती. ती कदाचित जमा झाली पण असेल, काय सांगता येत नाही.
नाही, पण त्यात असं होतं आहे की आता अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत ते सांगतायत की या रकमेशी आमचा काही संबंध नाही, हे आम्हाला बदनाम करण्याचं कशा करता? षडयंत्र आहे. तर नेमकं मग काय बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, मग त्या किशोर पाटील निलंबित कशा करता गेले सरकारने? तो शासकीय कर्मचारी म्हणून तिथे का आला होता? तो कोणाचा पेय होता? त्याला निलंबित का केलं? त्या गरीब माणसाला निलंबित का केलं? का केलं? बघा, हे सगळे चोर आहेत. चोर चोराला वाचवतोय. आणि चोर कधी चोरी कबूल करतो का? खोतकरांचा पूर्व इतिहास पहा. वैष्णवी हगमने आत्महत्या केली, त्याच्यानंतर त्या सासरा आणि मुलगा 7 दिवसानंतर अटक केली. मोठी सून असं म्हणते की आम्ही वारंवार तक्रारी केल्या, मात्र नाही पोलिसांनी ती बघा, दखल महाराष्ट्रातलं पोलीस खातं, महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करत आहे. अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेससुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील, तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे. आणि गृहमंत्र्यांना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचं. अशा गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती घटना घडल्या आणि किती गांभीर्यानं घेतल्या तुम्ही पहा ना. त्यांना गांभीर्यच नाही आहे. रावसाहेब, ऑपरेशन सिंधूरची माहिती जागतिक पटलावर देण्यासाठी जे शिष्टमंडळ स्थापन केलं गेलं आहे, तुम्हाला असं वाटतं का की त्या आढळून काही राजकारण होत आहे का यासाठी? कारण याआधी काँग्रेसमध्ये बघितलं तर शशी थरूर यांची या मंडळावरची जी नेमणूक आहे ती राहुल गांधी यांना विश्वासात न घेता झाल्याचा आरोप आहे. आणि आता शिवसेना युबीटीमध्येही दिसतंय की प्रियंका चतुर्वेदी यांची निवड ही उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून घेतली गेली असं हे म्हटलं जात आहे. आणि स्वतः चतुर्वेदी यांनी ही वर्णी लावली. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की संसदीय कार्यसमितीचा यामध्ये कम्युनिकेशनचा अभाव होता, असं सगळं एकूण. मला याच्यावरती बघा असं आहे की हा फार मोठा विषय नाही आहे. सरकार कशा प्रकारे काम करतं मोदींचं सगळ्यांना माहिती आहे. खासदारांचं शिष्टमंडळ तुम्हाला पाठवावं लागलं सर्वपक्षीय, याचा अर्थ असा आहे की तुमच्या पक्षात त्या लायकीचे लोक नाहीत. तुमच्या पक्षात फक्त ट्रोलर्स आहेत, ट्रोलिंग करणारे, विदेशात जाऊन देशाची बाजू मांडणारे भक्कम लोक नाही आहेत. ते तुम्हाला विरोधी पक्षातच मिळणार, ते तुम्ही घेतले. दुसरं असं आहे की याचा अर्थ असा आहे की तुमचं संपूर्ण केंद्रीय यंत्रणा देशाची बाजू परदेशात मांडण्यामध्ये असफल ठरलेली आहे. मोदीने इतके दौरे केले वारंवार, बरं इतक्या लोकांना जाऊन मिठ्या मारल्या, राष्ट्रप्रमुखांना मारल्या ना मिठ्या, इतक्या वेळा कपडे बदलले परदेशात जाऊन, ते अपयशी ठरले. त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही, त्यांच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, जयशंकरवरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांचे आश्वासक चेहरे त्यांना न्यावे लागले. आम्ही सिस्टीमवरती बोट ठेवलं होतं. सिस्टीम की तुम्ही ज्या पद्धतीनं माणसं निवडली ती पद्धत चुकीची आहे. तुम्ही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना कळवायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. कदाचित प्रत्येक पक्षातून किंवा अन्य या पक्षावेगळी नावं आली असती. मला तर असं वाटतं की या देशाचे माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचा समावेश त्यात करायला हवा. माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी लोकसभा अध्यक्ष, स्पीकर्स, तर त्या शिष्टमंडळाला वजन प्राप्त झालं असतं प्रोटोकॉलनुसार. आता तुम्ही निवडलेत आणि तुम्ही पाठवलेत. पण त्याला क्रिमिनल होता का? बघा, प्रश्न हा एका व्यक्तीचा नाही आमच्या. मी संपूर्ण सिस्टीमविषयी बोलतो, तुम्ही एका विषयी विचारू नका. जसं काँग्रेसमध्ये झालं की शशी थरूर यांचं नाव दिलं गेलं पण राहुल गांधी यांना विश्वासात घेतलं नाही, असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरेंच्या मनात अनिल देसाईंचं नाव होतं या शिष्टमंडळात. पण त्यांना विचारायला पाहिजे होतं ना. पण पाठवलं म्हणजे वर्णी लागली प्रियंका चतुर्वेदी. नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. पण ममता बॅनर्जींच्या पक्षातून युसूफ पठाणचं नाव होतं. ममताजींनी ते नाव नाकारलं आणि अभिषेक बॅनर्जींना पाठवलं, एवढंच मला माहिती आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, राहुल गांधी ने कुछ सवाल पूछा है इसके ऊपर कि मोदी जी हमेशा खोखले भाषण करते हैं, पाकिस्तान पे टेररिज्म भरोसा कैसे किया जाएगा, ट्रम्प से बातचीत में भारत का हित किया, और आखिरी उन्होंने क्या है मुझे वापस बताइए, हमेशा क्या, हाँ वापस सवाल करिए.
सर राहुल गांधी ने सवाल पूछा है कि मोदी जी खोखले भाषण करते हैं। ऐसा सवाल उन्होंने ये कहा है कि पाकिस्तान पे टेररिज्म में भरोसा कैसे किया जा सकता है। तीसरा सवाल उन्होंने पूछा कि ट्रम्प ने हमारा क्या फायदा दिखाया इंटरेस्ट, इसको लेकर आपने युद्ध बंद किया। और तो राहुल गांधी ने जो कैमरे पे आपका खून क्यों खोलता है सर? राहुल गांधी ने जो सवाल पूछा है वो सवाल में गलत क्या है? हर देशवासियों के मन में ये सवाल है, बीजेपी के ट्रोलर्स के मन में नहीं, शायद नहीं हो सकता ये सवाल कि पाकिस्तान के ऊपर हम भरोसा नहीं कर सकते। ये सवाल अगर राहुल जी ने पूछा है तो देश के 140 करोड़ जनता नहीं तो पूरा विश्व ये कहेगा कि पाकिस्तान के ऊपर आप भरोसा नहीं कर सकते। ये पहली बात। दूसरी बात है कि ट्रम्प से हमको क्या फ़ायदा हुआ? ट्रम्प ने तो हमारा नुकसान ही किया है। हमारा जो युद्ध चल रहा था, टेररिज्म के खिलाफ युद्ध चल रहा था, कोई ज़मीन हड़पाने का काम नहीं चल रहा था ना, इजराइल जैसा। हम तो हमारा जो देश का सुरक्षा है, लोगों की सुरक्षा है, टेररिज्म ख़त्म करने के लिए पाकिस्तान के साथ हमने हमला शुरू किया, प्रेसिडेंट ट्रम्प ने रुकवाया। तो ट्रम्प ने हमारा नुकसान ही किया है, तो ट्रम्प से क्या फ़ायदा होगा? राहुल जी ने अगर ये सवाल पूछा है तो मुझे लगता है ये सवाल जनता के मन की बात है। तीसरी बात जो कहा है ये सच है कि हमारा खून खौलता है, हमारे रगों में खून है और देशभक्ति का खून है, भारत प्रेम का खून है। और जब ये 26 हमारे महिलाओं का सिंदूर ख़त्म कर दिया तो हमारा खून आज भी खौलता है। हमारे खून में खून के सिवा कुछ नहीं है, इतना मैं कहूँगा। तो सर बीजेपी कह रही है कि पाकिस्तान पोस्टर बॉय है राहुल गांधी। देखिए बीजेपी डोनाल्ड पोस्टर बॉय है क्या? बीजेपी डोनाल्ड पोस्टर बॉय है क्या है? राहुल गांधी जी ने क्या गलत सवाल पूछा है? आप सवाल समझ तो लीजिए। आपको सवाल समझते नहीं, इसलिए तो आपको अपोजिशन के एमपीज़ को विदेश भेजना पड़ा देश की भूमिका वहाँ रखने के लिए। मैंने आज देखा कि पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर ने कहा है हमने 1971 के पराजय का बदला लिया है। ये भाषा है वहाँ की। कौन सा बदला लिया भारत का? कीमत कैसी होती है इस प्रकार की भाषा का इस्तेमाल करने का पाकिस्तान का? जब 1971 में इंदिरा गांधी ने पाकिस्तान को पराभूत किया था तब इस प्रकार की भाषा पाकिस्तान की नहीं थी। 1965 में लाल बहादुर शास्त्री की लीडरशिप में पाकिस्तान को हमने चने चबाए थे, तब भी उस वक्त के उनके नेताओं की भाषा नहीं थी। लेकिन मोदी के कार्यकाल में शहबाज शरीफ बोल रहा है हमने भारत से 1971 का बदला लिया है। शर्म आनी चाहिए ये सरकार को। सर सुप्रीम कोर्ट में कर्नाटक का केस चालू था, वहाँ पे ईडी के ऊपर कहा गया कि ईडी अपने सारे हद क्रॉस कर रही है। सर सारी अपने सब हद क्रॉस किए जा रही है। और खास बात देखी जा रही है इसके अंदर कि जहाँ जहाँ इलेक्शन है वहाँ पे ईडी काफ़ी, बिहार है, कलकत्ता है, कर्नाटक है, वहाँ पे ज़्यादा सक्रिय दिखेगी। तो उसमें क्या है? नई बात क्या है? मैं एक विक्टिम हूँ, मैं उससे गया हूँ। मेरे जैसे बहुत से लोग हैं कि ईडी की ऐसी पॉलिटिक्स। ईडी तो बीजेपी का हथियार है, मोदी जी का हथियार, अमित शाह का हथियार है। वो हथियार है, जब तक ईडी है तब तक मोदी शाह है और बीजेपी है, बाकी कुछ नहीं। सर रूम नंबर 120, 102, आप जाकर आइए, वहाँ देखिए सील लगा है अभी। सर कितने करोड़ आ गए इसमें? आपने क्या बड़ा खुलासा किया सर? थोड़ा सा बताइए सर। क्या आपका? ईडी संदर्भात न्यायालयाने गंभीर टिप्पणी केलेली आहे की अटकेच्या कारवाईचा गैरवापर होतो आहे। गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, संजय मिश्रा ईडीचे प्रमुख होते, देवेंद्र फडणवीस ह्या लोकांनी ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर केला, राजकीय गैरवापर, आपल्या विरोधकांना छळण्यासाठी, तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांचे पक्ष फोडण्यासाठी आणि खंडणी गोळा करण्यासाठी राजकीय ईडीचा गैरवापर केला। ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्याच्यावर काल सुप्रीम कोर्टानं नेमकं बोट ठेवलं की तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या, तुम्ही संघ राज्याच्या आमच्या संकल्पनेवरच हातोडा मारला ईडीनं, तुम्ही राज्यांवरती अतिक्रमण करताय। ईडीला हा अधिकार कोणी दिला? भारतीय जनता। आता काल 5 कोटी रुपये सापडले धुळ्यात, ईडी तिकडे का नाही पोचली सांगा? तिथे का नाही गेली?
विरोधी पक्षाचे 5-50 हजाराच्या चौकशा ईडी करते आहे ना. मग काल अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या पीएकडे 5 कोटी सापडले जवळजवळ. काही रक्कम पळवली, 10 कोटी जमा झाले, मनी लॉन्ड्रिंग काय सरळ. तिथे ईडी का पोचत नाही? तिथे जर विरोधी पक्षाचं कुणी असतं तर ईडीचे अधिकारी कोट आणि टाय लावून तिथे पोचले असते सकाळचा वडापाव खायला. आता का नाही? गेल्या 10 वर्षामध्ये फक्त विरोधी पक्षांवरती ईडीनं हात टाकला. कारण ईडी हा पिंजऱ्यातला पोपट आहे मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या. आणि आम्हाला याच्यावरती तुमच्याकडून खुलासे नको आहेत. थँक्यू. प्रियंका चतुर्वेदी सर.